आमच्या घराशेजारी एक 60 वर्षाचा म्हातारा त्याच्या 2 मुलींसोबत राहत होता. त्यांची मोठी मुलगी साधारण 22 वर्षाची असेल, तर धाकटी 12-13 वर्षाची असेल. हे लोक काही दिवसांपूर्वीच आमच्या परिसरात भाड्याने खोली घेऊन राहायला आले होते. त्या लोकांकडे पाहून असे वाटले की जणू ते फारच गरीब लोक आहेत. त्या म्हाताऱ्या बाबांची बायको नव्हती, ती वारली होती. त्यांना मुलगाही नव्हता. त्यांना फक्त 2 मुली होत्या. मोठी मुलगी खूप सुंदर होती. तिच्याकडे कोणी पाहिलं तर डोळे मिचकवायलाच विसरायचे. ती पण लग्नाच्या वयाची होती. पण विचित्र गोष्ट अशी होती की जो कोणी त्यांच्या घरी त्यांच्या मुलीचा हात आपल्या मुलासाठी मागायला गेला तर तो त्या लोकांना हाकलून द्यायचा आणि तो आपल्या मुलीची खूप काळजी घेत असे. आजपर्यंत कोणीही त्यांच्या मुलींना दारात उभी राहिलेल्या पाहिल्या नव्हत्या. तो नेहमीच त्याच्या दाराला कुलूप लावून ठेवायचा. शाळा कॉलेज सोडून तो त्याच्या मुलीला कुठेही पाठवायचा नाही. एकदा मी त्यांच्या मोठ्या मुलीकडे पाहिले. ती मला खूप शांत शांत व उदास दिसत होती. मला त्या मुलीशी बोलून तिच्याशी मैत्री करायची होती. एके दिवशी मी आईला म्हणाले, आई, मला वाटतं मी त्या शेजारच्या शीतलशी बोलायला हवं. तिचे म्हातारे वडील तिला घरात कैद करतात. ती गरीब मुलगी खूप दुःखी आहे. मी तिच्याशी मैत्री केली तर निदान तिचा एकटेपणा काही प्रमाणात तरी दूर होईल. माझे बोलणे ऐकून आईने मला खडसावले आणि म्हणाली, खबरदार, जर तू त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी मैत्री केलीस. मला हे लोक खूप विचित्र वाटतात. काही लोकांनी त्यांच्या मुलीच्या नात्याबद्दल विचारले असता त्याने त्यांना घरातून हाकलून दिले आणि कोणालाही आपल्या घरी येऊ दिले नाही. आईचे बोलणे ऐकून मला डाळीत काहीतरी काळे वाटले. मी पण जरा घाबरलेच होते. मी ऐकले होते की हे लोक खूप विचित्र आहेत. शेजारच्या आंटी म्हणाल्या की तिला वाटते की या दोघांमध्ये बाप मुलीचे नाते अजिबात नाही. त्यांच्यात तर मला काहीतरी वेगळेच नाते वाटते. नाहीतर तुम्हीच विचार करा, बाप आपल्या तरुण मुलीला असे बंदिस्त का ठेवेल? फक्त मोठ्या मुलीलाच कैद करून ठेवले आहे. लहान मुलगी तर कुठेही जात असते. आंटीचे बोलणे ऐकून मी अस्वस्थ झाले. आंटी मग हवेत हात फिरवू लागल्या आणि म्हणाल्या, अरे बेटा, यामागे काहीतरी वेगळे कारण असावे. मी तुला सांगते की तू पण त्या लोकांपासून दूर राहा. आजकालचा जमाना खूप वाईट आहे. काही सांगू शकत नाही. आपल्या नातेवाईकांवरही विश्वास ठेवू शकत नाही. आंटीचे बोलणे ऐकून माझी उत्सुकता आणखीनच वाढली होती. मला त्या लोकांबद्दल जाणून घ्यायचे होते. त्यांच्याशी संबंध वाढवायचे होते, जेणेकरून शीतल इतकी दुःखी का आहे आणि स्वतःला घरात कोंडून का राहते हे कळेल. एक दिवस शीतलच्या घरासमोर जात होती तेव्हा मला कोणाचा तरी रडण्याचा आवाज आला. मी पटकन तिथेच थांबले आणि कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात मला आतून एका मुलीचा रडण्याचा आवाज आला. मी एकदम घाबरले. काही विचार न करता मी पटकन गेट ठोठावले. काही वेळाने तोच म्हातारा बाबा आला. त्याने दार उघडलं. मला पाहून तो रागाने म्हणाला, काय आहे मुलगी, तुला काय पाहिजे? पहिले तर मी थोडी घाबरली. मग स्वतःला नॉर्मल करत म्हणाले, काका, तुमच्या घरातून कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येत होता, म्हणून मला वाटले तुम्हाला मदतीची गरज आहे. त्या म्हाताऱ्या बाबांनी माझ्याकडे वरपासून खालीपर्यंत पाहिले आणि म्हणाले, ए मुलगी, आम्हाला कोणाच्याही मदतीची गरज नाही आणि तुम्ही आमच्या घरगुती गोष्टींपासून दूर राहिलात तर बरे होईल. आम्हाला तुमच्या मदतीची गरज नाही. असं म्हणत त्या म्हाताऱ्या बाबांनी माझ्या तोंडावर दरवाजा बंद केला. मला खूप राग आला आणि तो कसला दुष्ट स्वभावाचा माणूस आहे याचेही आश्चर्य वाटले. अखेर मी त्यांच्याकडून काहीही घ्यायला गेले नव्हते. मी फक्त त्यांना मदत करायला गेले होते. मी घरी परत आले आणि आईला सर्व गोष्टी सांगितल्या. तेव्हा आई माझ्यावर रागावू लागली आणि म्हणाली, मला वाटते तुला इतरांच्या गोष्टीमध्ये ढवळाढवळ करण्याची काय गरज आहे? मी तुला आधीच सांगितले होते, त्या लोकांपासून दूर राहा. तरीही त्यांचे विचार तुझ्या मनातून जात नाहीत. येऊ दे तुझ्या वडिलांना, त्यांच्याकडेच तुझ्याबद्दल तक्रार करते. तुमच्या मुलीला अनावश्यक सहानुभूती मिळवण्याची खूप वाईट सवय आहे. हिची ही सवय सोडा, नाहीतर एक दिवस आपण अडचणीत येऊ. आईचे म्हणणे ऐकून मी गप्प राहिले आणि माझ्या खोलीत गेले. पण आईच्या इतक्या ओरडण्यानंतरही माझ्यात काहीच परिणाम झाला नाही. मी मनात पक्के ठरवले होते की मी शीतलशी मैत्री करणारच. मला त्यांच्या घरची परिस्थिती काय आहे हे जाणून घ्यायचे आहे. कुणाला माहीत, मी तिला काही प्रकारे मदत करू शकेन, जेणेकरून मी तिच्या आयुष्यात काही आनंद आणू शकेन. एक दिवस मी माझी मैत्रीण रिद्धीच्या घरी गेले होते. तिचे घर त्याच परिसरात होते. मी रिद्धीला म्हणाले की चल गच्चीवर जाऊ. रिद्धी आणि मी गच्चीवर गेलो. शीतल आणि रिद्धीचं घर एकमेकांना जोडलेलं होतं. रिद्धीच्या गच्चीवरून शीतलचं अंगण स्पष्ट दिसत होतं आणि ते बघून मला खूप आनंद झाला.
माझ्या चेहऱ्यावर आनंद पाहून रिद्धी माझ्याकडे विचित्र नजरेने पाहू लागली. रिद्धी म्हणाली, तू इतकी खुश का आहेस? मी सर्व काही रिद्धीला सांगितले. मी म्हणाले की मी शीतलशी मैत्री करू शकते. माझे म्हणणे ऐकून रिद्धी माझ्याकडे हात जोडून म्हणाली, वेड्या मुलगी, या गोष्टीपासून दूर राहा, हेच तुझ्यासाठी बरं होईल. मी म्हणाले, यात विचित्र काय आहे बरं? मला फक्त शीतलशी मैत्री करायची आहे. मला वाटतं तिला आपली मदतीची गरज आहे. ती किती दुःखी आहे हे तुझ्या लक्षात नाही आले का? तिचे डोळे सतत लाल असतात, जणू ती रडत असते. रिद्धी म्हणाली, हेच मी तुला समजावत आहे. वेडी मुलगी, कोणास ठाऊक, ते दोघेही बाप मुलगी नसून नवरा बायको असू शकतात आणि म्हणूनच तो आपल्या बायकोला लोकांपासून लपवत असतो. लोक त्याच्याकडे बोट दाखवू नयेत म्हणून तो त्याच्यापासून लपवून ठेवतो. त्याची बायको खूप तरुण मुलगी आहे. ती त्याच्या मुलीच्या वयाची दिसते आणि तो तिचा बाप वाटतो म्हणून तो शीतलला कुणालाही भेटू देत नाही. रिद्धीचे बोलणे ऐकून मला समाधान मिळत नव्हते. मी म्हणाले, नाही रिद्धी, मी त्या मुलीला एकदा खूप जोरजोरात रडताना ऐकले आहे. मला वाटते ती मुलगी नक्कीच कुठल्या तरी संकटात आहे. आपण तिची मदत केली पाहिजे. काहीही झालं तरी मी तिला एवढं दुःखी पाहू शकत नाही. रिद्धी मला समजावू लागली की बघ, आपण या प्रकरणापासून दूर राहिलो तर बरे होईल, नाहीतर आपण काहीतरी अडचणीत येऊ. रिद्धी आणि मी हेच बोलत होतो की मला माझ्या अंगणात शीतल दिसली. मी पटकन रिद्धीला खुणावले की बघ, शीतल तिच्या अंगणात काहीतरी काम करत आहे. ही एक चांगली संधी आहे. आपण तिच्याशी बोलू शकतो. रिद्धीने आधी मला समजावून सांगायला सुरुवात केली, पण जेव्हा मी ऐकले नाही तेव्हा रिद्धीने रागाने पाय आपटले आणि असे बोलून निघून गेली की तू तिच्याशी बोल. मला त्या वेड्या म्हाताऱ्याकडून माझा अपमान करून घ्यायचा नाही. रिद्धी गेल्यावर मी शीतलला खुणावले. तिची नजर माझ्यावर पडताच तिला वाटले की मी तिच्याशी बोलणार आहे. ती पटकन आत जाऊ लागली. मी म्हणाले, शीतल, मला तुझ्याशी मैत्री करायची आहे. काही विचार करून शीतल पायऱ्या चढून छतावर आली. ती माझ्याजवळ आल्यावर मी तिला हॅलो बोलले. तिने माझ्या हॅलोला उत्तर दिले आणि विचारले की तुला माझ्याशी मैत्री का करायची आहे? मी तिला सांगितले की तू मला खूप दुःखी वाटत असते आणि तुझ्या डोळ्याकडे पाहून असे वाटते की तू सतत रडत असते. मला तुझी मदत करायची आहे, म्हणूनच मला तुझ्याशी मैत्री करायची आहे. माझे म्हणणे ऐकून ती अतिशय दुःखी शब्दात म्हणाली, मला मदत करून तू स्वतःला का त्रास देत आहेस? मी शीतलकडे पाहिलं. मी म्हणाले की कोणाला मदत केल्यावर कोणी नाराज कशाला होईल? उलट मला आतून खूप आनंद मिळतो की मी एखाद्या गरजूची मदत केली आहे आणि देवालाही हे सगळं पाहून खूप आनंद होतो. मी तुला मदत करून त्रासात नाही पडणार. तुझी इच्छा असेल तर तू माझ्याजवळ सगळं काही शेअर करू शकतेस आणि मी तुला वचन देते की मी तुझे रहस्य कुणालाही अनोळखी व्यक्तीला सांगणार नाही. माझे ऐकून शीतल किंचित हसली आणि मग म्हणाली, मी खूप दुर्दैवी मुलगी आहे. कधी कधी वाटते की बाबांनी मला घरात कैद करून चांगले नाही केले, पण आता मला वाटते की बाबांनी मला घरात बंदिस्त करून माझे खूप चांगले केले आहे. मी याच लायकीची आहे आणि हीच माझी शिक्षा असावी. खरे तर मला जगण्याचा अधिकार नाही असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. शीतलचे बोलणे ऐकून मी खूप अस्वस्थ झाले. शीतल कोडे सोडवत बोलत होती, पण तिच्याकडे वेळ फारच कमी होता. तिचे सनकी वडील कधीही आले असते. मग माझ्या कानांनी रिद्धीचा आवाज ऐकला. तिने मला सांगितले की तुझी आई आली आहे, लवकर खाली ये. मी पटकन शीतलला बाय म्हणाले आणि खाली आले आणि आईसोबत घरी परतले. घरी आल्यावरही मी तोच विचार करत होते की शेवटी शीतलने काय गुन्हा केला आहे की ती स्वतःवर रागावली आहे. पण का? मला वाटते की मी शीतलच्या घरी जाऊन शीतलशी बोलावे. जेव्हा तिचे वडील घरी नसतील तेव्हाच मी रिद्धीच्या घरातून तिच्या घरी जाईल. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा रिद्धीच्या घरी गेले. मी गच्चीवर जाऊन पाहिले तर शीतल एका खाटेवर अंगणात बसली होती, पण आजही ती रडत होती. तिच्या रडण्याचा आवाज छतापर्यंत येत होता. ती पोट धरून बसली होती आणि ती खूप दुखत असल्यासारखे ओरडत होती. मी खूप अस्वस्थ झाले. मी पटकन तिला हाक मारली. तिने माझ्याकडे बघितले आणि हात वारे केले की ती छतावर येऊ शकत नाही. तुला हवे असेल तर तू खाली येऊ शकतेस. मी पटकन छतावरून तिच्याजवळ गेले. ती अजूनही पोट धरून बसली होती. मी तिला म्हणाली, शीतल, तुला काय झालंय? पोटात दुखतंय का? माझं बोलणं ऐकून तिच्या तोंडून मोठ्या कष्टाने शब्द बाहेर पडले, कारण तिला खूप वेदना होत होत्या. ती म्हणाली, हो, या क्षणी माझ्या पोटात खूप दुखत आहे आणि आता हे दुखणे माझा जीव घेईल. तिचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. मी तिला धीर देत म्हणाले, शीतल, जगातल्या प्रत्येक दुःखावर इलाज आहे. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेवून बघ. मी तुला नक्कीच मदत करेन. असे एकटे राहून काही उपयोग नाही. माझे बोलणे ऐकून शीतल रडत म्हणाली,
तू फक्त माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना कर, त्याने मला माफ करावे. मी खूप मोठा गुन्हा केला आहे. मी माझ्या वडिलांचा विश्वास तोडला आहे. जर त्यांना कळाले की मी काय गुन्हा केला आहे, मग तर ते जिवंतपणीच मरतील. माझे वडील खूप पुण्यवान आहेत. त्यांनी आजपर्यंत एकही चुकीचे काम केले नाही. अशी पुण्यवान माणसे जगात क्वचितच सापडतात. त्यांचं आम्हा दोघा बहिणींवर खूपच प्रेम आहे आणि त्यांना आमचा खूप अभिमान आहे. पण देवा, माझ्यासारखी अभागी मुलगी कोणालाही न देऊ. तू फक्त देवाला प्रार्थना कर, त्याने मला माफ करावे, अशी माझी इच्छा आहे. आणि माझ्या वडिलांना आयुष्यात एवढा आनंद दे की ते त्यांच्या आयुष्यातील भूतकाळातील दुःख विसरून जातील. माझ्या वडिलांनी त्यांच्या आयुष्यात खूप त्रास सहन केला आहे. आत्तापर्यंत तिचे पोट दुखणे थोडे कमी झाले होते, कारण माझ्या येण्याआधीच तिने औषध घेतले होते. त्याचा परिणाम आधीच झाला होता. आता तिला थोडे बरे वाटू लागले होते. तिने मला आत खोलीत नेले. मला पण थोडी भीती वाटत होती की तिचा सनकी बाप येईल किंवा आईला कळले की मी इथे शीतलच्या घरी आले आहे तर ती माझे काय हाल करेल माहीत नाही. शीतलची खोली पाहून मी थक्क झाले. तिच्या वॉर्डरोबमध्ये खूप महागडे कपडे लटकले होते. शूज, चप्पल खूप जास्त प्रमाणात होत्या. मी आजवर एवढ्या महागड्या चप्पला कधीच पाहिल्या नव्हत्या. ती माणसं खूप गरीब दिसत होती. पण जेव्हा शीतलचे कपाट उघडलं जेव्हा मी शीतलचे सामान पाहिले तेव्हा मला धक्काच बसला. तरी शीतलने ते महागडे कपडे कधीच घातले नव्हते. पण ती तर नेहमीच अतिशय साधे कपडे परिधान करायची. मी शीतलला म्हणाले, तुझ्याकडे इतके सुंदर व महागडे आहेत, मग हे जुने कपडे का घालतेस? माझे म्हणणे ऐकून तिच्या चेहऱ्यावर आणखीनच दुःख दिसू लागले आणि काही वेळातच तिला हिसकी येऊ लागली. ती रडायला लागली आणि म्हणाली, हे कपडे घातल्यानंतर मला स्वतःचा तिरस्कार वाटतो. मला भीती वाटते. हे कपडे मला काट्याप्रमाणे टोचतात, म्हणून मी हे कपडे घालत नाही. तुला हवे असल्यास तू यापैकी काही वस्तू घेऊन जाऊ शकतेस. त्या तुला खूप छान दिसतील. मला शीतलचे कपडे घ्यायचे नव्हते, पण तिने आग्रह केला तेव्हा मी एक सूट उचलून घेतला. मग शीतल म्हणाली, तू तो घालायलाच पाहिजे. तो तुला खूप छान दिसेल आणि मी मरेन तेव्हा तू मला शेवटचे पाहायला नक्की ये. शीतलचे बोलणे ऐकून माझे मन हादरले. मी तिच्या ओठांवर बोट ठेवत म्हणाले, गप्प बस शीतल, अशा दुःखाच्या गोष्टी बोलू नकोस. तुझे वय तरी काय आहे आणि तू अगोदरच अशा गोष्टी घेऊन बसले आहेस. तुला काही अडचण असेल तर तू मला सांग. मी तुझ्या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करेन. तू आयुष्यात कधीही हार मानू नकोस. प्रभू सदैव सारखे राहत नाहीत. देवाने जर दुःख दिलं असेल तर तो सुखसुद्धा नक्कीच देतो. फक्त देवावर श्रद्धा असायला हवी. माझे म्हणणे ऐकून शीतल गप्प बसून जमिनीकडे पाहत राहिली. तिने काहीच उत्तर दिले नाही. माझ्या म्हणण्यानुसार मग काही वेळाने तिने उठून कपाट उघडले. त्यातून एक काळी डायरी काढली आणि एका मोठ्या पिशवीत ठेवली. तिने ती डायरी माझ्या हातात दिली आणि म्हणाली, जेव्हा मी या जगात राहणार नाही तेव्हा ही डायरी माझ्या वडिलांना दे. शीतलचे बोलणे मला खूप आश्चर्यचकित करत होते, पण माझ्याकडे वेळ खूप कमी होता. मी तिच्याशी अधिक बोलू शकत नव्हते. तेवढ्यातच बाहेर दारावर थाप पडली. मी पटकन माझे सामान उचलले आणि वर गेले. छतावर जात मी रिद्दीच्या छतावर आले. मी त्या डायरीकडे मोठ्या कुतूहलाने पाहत होते. त्या डायरीत काय आहे माहीत नाही. शीतल अशा गोष्टी का बोलत होती की तिच्या गैरहजेरीत तिच्या वडिलांना ही डायरी का मिळावी? मला काहीच समजत नव्हते, पण काहीतरी विचित्र वाटत होते. मला शीतलसाठी भीती वाटत होती. शीतलचा जीव धोक्यात असल्यासारखं वाटत होतं. घरी आल्यावर आईने माझ्या हातात एवढ्या महागड्या सूट पाहिला. तिने आश्चर्यचकित होऊन विचारलं, नेहा, एवढा महागडा सूट कुठून आणलास? तू तर घरातून जाताना पैसेही घेऊन गेली नाहीस. म्हणजेच तू बाहेरून विकत घेतला नाहीस. मग कुठून आला हा सूट? मी माझ्या आईपासून काहीही लपवू शकले नाही. तरीही आजपर्यंत मी माझ्या आईपासून काहीही लपवले नाही, म्हणून मी आईला सगळं काही सांगितले. डायरीची गोष्ट लपवून ठेवली. माझं बोलणं ऐकून आईने डोक्याला हात मारला आणि रागाने म्हणाले, नेहा, मी तुला किती वेळा समजावलं की तू त्या मुलीपासून दूर राहा, पण तुला समजत कसं नाही? आणि आज तर तू तिच्या घरी पोहोचलीस आणि तिने तुला भेटवस्तूही दिली. त्या मुलीचे बोलणे खूप विचित्र आहे. देव ना करो उद्या तिला काही झाले तर तू काय करणार? त्याच्या कुठल्याही प्रकारात तू अडकलीस तर आपण कुठलेच राहणार नाही. ती मुलगी खूप दुःखी गोष्टी करते. तिला तिच्या आयुष्याचा अजिबात मोह वाटत नाही. त्या मुलीचे बोलणे ऐकून माझे मन व्याकुळ झाले. खबरदार, जर उद्यापासून तिच्या घरी गेलीस. आईचे शब्द ऐकून मी खूप अस्वस्थ झाले. मी आईला समजवू लागले, आई, तू किती स्वार्थी आहेस.
ती मुलगी काही अडचणीत आहे, तिला मदत केली पाहिजे आणि तू मला तिला भेटू देणार नाही. जर मी तिला मदत करणार नाही तर तिला मदत करायला तिच्या परिसरातील लोकांपैकी कोणीही येणार नाही. उद्या त्या मुलीला काही झालं तर मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. पण माझ्या आईने माझ्यावर खूप कडक निर्बंध लादले आणि मला तिच्या घरी जायला मनाई केली. आता मला खूप पश्चाताप झाला. या सर्व गोष्टी मी माझ्या आईला सांगायला नको होत्या. निदान मी शीतलला भेटू शकले असते आणि शीतलला नेमका काय त्रास होतोय हे कळू शकले असते. 2 दिवस असेच गेले आणि मग मला बातमी मिळाली की ज्याची मला भीती वाटत होती तेच झाले. शीतलच्या पोटात खूप दुखत होतं आणि या तीव्र दुखण्यामुळे तिचा मृत्यू झाला होता. पण तिच्या मृत्यूला शीतलचं पोटाचं दुखणं कारणीभूत आहे हे फक्त मलाच माहीत होतं. मला खूप वेदना होत होत्या. परिसरातील लोक तर काहीही बोलत सुटले होते. एका तरुण मुलीचा असा अचानक मृत्यू कसा होऊ शकेल अशा विचित्र गोष्टी बोलत होते की ती अशी कशी मेली असेल. तिच्या मृत्यूमागे नक्कीच तिचा म्हातारा बाप आहे. पण मी माझे ओठ शिवून घेतले होते. शीतलबद्दल मी कोणालाही काही सांगितले नव्हते. पण शीतलच्या जाण्याने मला खूप वाईट वाटत होते. किती सुंदर, किती गोड होती ती मुलगी. पण मला माहीत नाही तिला असा कोणता आजार झाला होता ज्याने तिचा जीव घेतला. धाकटी बहीण आणि तिचे म्हातारे वडील रडत होते. प्रत्येकजण शीतलच्या वडिलांना तिच्या मृत्यूचा दोषी समजत होते. पण माझे मन म्हणत होते की शीतलचे वडील निर्दोष आहेत. कारण शीतलने मला सांगितले होते की तिचे वडील खूप चांगले व्यक्ती आहेत. जर शीतलच्या वडिलांनी तिला त्रास दिला असता तर तिने मला तिच्या वडिलांबद्दल काही ना काही नक्कीच सांगितले असते. ती नक्कीच काहीतरी बोलली असती. पण वस्तीतील लोकांना वाटले की नक्कीच काहीतरी अंधार आहे. शीतलच्या मृत्यूला हा म्हातारा जबाबदार आहे. हा सर्व विचार करून वस्तीतील सर्व लोक त्या वृद्ध बाबाच्या घरी जमले आणि त्याची चौकशी करू लागले. माझे वडीलही गेले होते. माझ्या वडिलांनी विचारले, तुमची मुलगी तरुण होती, मग तुम्ही तिचे लग्न का केले नव्हते? म्हाताऱ्या बाबावर सर्व बाजूंनी प्रश्न उपस्थित झाले होते. पण तो गरीब माणूस आक्रोश करून रडत होता आणि म्हणत होता की मला माहीत नाही माझ्या मुलीला काय झाले. तिने मला काहीच सांगितले नाही. ती स्वतः लग्नास नकार द्यायची म्हणून मी तिचे लग्न केले नव्हते. जेव्हा माझी मुलगी असे चांगले चांगले स्थळ येत असताना ती त्यांना नकार द्यायची म्हणून मी माझ्या मुलीचा सगळा राग ज्यांनी माझ्या मुलीसाठी स्थळ आणली त्यांच्यावर काढायचो. कारण मी माझ्या मुलीवर खूप प्रेम करत होतो. मी तिला काहीही बोलू शकत नव्हतो. शीतलच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या मृत्यूला आपण जबाबदार नसल्याचे वारंवार सांगत असताना वस्तीतल्या सगळ्या लोकांनी पोलिसांना कळवायचे ठरवले आणि त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. शीतलच्या वडिलांनी वस्तीतील सर्व लोकांसमोर हात जोडले. माझ्या मुलीचा मृत्यू नैसर्गिक होता. तिच्या मृत्यूमागे कोणाचाही हात नव्हता. पोलीस आले तर माझ्या मुलीचे पोस्टमॉर्टम होईल. पण मला हे अजिबात नको आहे. तुम्ही लोक म्हणत असाल तर मी स्वतः पोलिसात जायला तयार आहे आणि तुम्ही जे काही बोलाल ते मी पोलिसांना जाऊन सांगेन. पण माझ्या मुलीला कोर्टात खेचू नका. आता तर ती या जगातही नाही. तिला शांतपणे मरू द्या. मात्र परिसरातील लोकांनी शीतलच्या वडिलांना समजवले की जोपर्यंत तुमच्या मुलीचे पोस्टमॉर्टम होत नाही तर तिचा मृत्यू कसा झाला आहे हे कसं कळणार? होऊ शकतं की तुमच्या मुलीच्या मृत्यूला तुम्ही जबाबदार नसाल, पण तिच्या मृत्यूला कोणीतरी दुसरे जबाबदार असल्याचीही शक्यता आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यावर शीतलचा मृत्यू कसा झाला हे कळेल, जेणेकरून तुमच्या मुलीला न्याय मिळू शकेल. मात्र शीतलचे वडील वारंवार नकार देत होते आणि वारंवार नकार दिल्यानंतर लोकांना अधिकच संशय येत होता की शीतलच्या मृत्यूला तिचे वडीलच स्वतः जबाबदार आहेत. तसेच शीतलचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला होता. त्यानंतर काय झाले ते देवालाच ठाऊक. पण पोस्टमॉर्टमनंतर शीतलचे वडील खूप शांत झाले होते. आता त्यांचे अश्रू थांबले होते. पोलिसांनी शीतलच्या वडिलांना निर्दोष घोषित करून सोडले. शीतलच्या वडिलांनी शांतपणे आपल्या मुलीचे अंत्यसंस्कार केले. वस्तीतील लोक शांत होते की शेवटी पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नेमकं काय आले आहे आणि आता ते आपल्या मुलीचा शोकही करत नव्हते. शीतलचे वडील एकदमच शांत झाले होते. पोलिसांनीही त्यांना अटक केली नाही. त्यांनीही त्यांना निर्दोष सिद्ध केले होते. पण मी खूप अस्वस्थ होते. मला शीतलचा मृत्यू कसा झाला हे जाणून घ्यायचे होते. माझ्या मनात येत होते की शीतलच्या वडिलांना जाऊन विचारावे, पण आईने तिकडे जाण्यास सक्त नकार दिला होता. म्हणून मी मन मारून बसले होते आणि मग अचानक मला शीतलच्या वडिलांशी बोलण्याचे निमित्त मिळाले. मला शीतलने दिलेली काळी डायरी आठवली, ज्यासाठी शीतलने सांगितले होते की माझ्या मृत्यूनंतर ही डायरी माझ्या वडिलांना दे.
मी पटकन ती डायरी घेतली आणि मी शीतलच्या घराच्या दिशेने निघाली. क्षणभर मला वाटले की ही डायरी उघडून वाचून घेऊ, त्यात शीतलच्या मृत्यूचे रहस्य दडलेले असावे. पण नंतर मला वाटले की ही शीतलची अमानत आहे आणि मी ती तिच्या वडिलांना द्यायला हवे. असे म्हणून मी शीतलच्या घरी पोहोचले. गेटला एक भलं मोठं कुलूप लावलेलं होतं. शेजारच्यांनी सांगितले की शीतलचे वडील इथे भाड्याने राहत होते. ते सामान घेऊन इथून निघून गेले आहेत. इथून थोड्याच अंतरावर त्यांनी घर घेतले आहे आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यांनी त्यांच्या धाकट्या मुलीला खूप चांगल्या शाळेत प्रवेश दिला. हे ऐकून मला आश्चर्य वाटले. कालपर्यंत जे लोक इतके गरीब होते की त्यांनी या गरीब वस्तीत भाड्याने घर घेतले होते, आज आपल्या मुलीच्या मृत्यूनंतर तो इतका श्रीमंत कसा झाला? डायरी उघडून वाचावी की नाही या विचारात मी माझ्या खोलीत बसले होते. ती काळ्या रंगाची डायरी माझ्यासमोर पडली होती आणि मग मी ठरवले की मी ही डायरी उघडून वाचावी. मी जेव्हा केव्हा शीतलच्या वडिलांना भेटेल तेव्हा मी ही डायरी त्यांना परत करेन. आणि मी डायरी वाचायला सुरुवात करताना मला धक्काच बसला. डायरीत खूप विचित्र गोष्टी लिहिल्या होत्या. डायरीत लिहिले होते, बाबा मला माफ करा, मी तुमचा विश्वास तोडला आहे. मी केलेल्या पापानंतर तुमच्यासमोर डोकं वर काढण्याची माझी क्षमताही नाही. बाबा तुमच्या संगोपनात संस्कारात काही दोष नव्हता, माझ्यातच दोष होता, ज्याने तुमच्या संगोपनाला संस्काराला कलंक लावला. आईच्या मृत्यूनंतर तुम्ही मला आई आणि वडील या दोघांचेही प्रेम दिले, पण मीच रस्त्यावरून भरकटले होते. कॉलेजमध्ये मी एका मुलाच्या प्रेमात पडले. त्याचे नाव हरीश. हरीश खूप श्रीमंत होता. तो संपूर्ण कॉलेजचा जीव होता. मुली त्याच्यासाठी वेड्या होत्या, पण तो माझ्या मागे वेडा होता आणि मी देखील त्याच्या प्रेमात अडकले. त्याच्याकडे एक मोठी गाडी, मोठा बंगला आणि पैशांचा झगमगाटाने मला आंधळे केले होते. मला वाटले त्याचे माझ्यावर खरे प्रेम आहे, पण तो तर मला स्वतःच्या कामासाठी वापरत होता. त्याला माझ्यासोबत त्याची वासना पूर्ण करायची होती. मी हरीशला माझा मसिहा समजत होते, पण तो मसिहा नसून माणसाच्या रूपात लांडगा लपलेला होता. लग्नाआधी त्याचे घर बघायला सांगून तो मला त्याच्या मोठ्या बंगल्यावर घेऊन गेला. मी आनंदाने त्याच्या मागे मागे त्या घराकडे निघाले जिथे तो मला राणी बनवून ठेवणार होता. पण मला माहीत नव्हते की तो मला त्याचा बंगला दाखवण्यासाठी नाही, मला त्याची राणी बनवण्यासाठी नाही. त्या उलट तो मला माझी इज्जत लुटायला घेऊन गेला होता. जेव्हा मी त्याच्या त्या मोठ्या बंगल्यावर पोहोचले तेव्हा तो संपूर्ण बंगला खाली होता. तिथे कोणीही नव्हते. तो भुकेल्या लांडग्यासारखा माझ्यावर धावून आला, माझ्यावर झपटला. माझ्या किंचाळ्या ऐकायला तिथे कोणीही नव्हते आणि तेव्हाच तो त्याच्या हेतूमध्ये यशस्वी झाला. त्याच्या चेहऱ्यावर जणू काही किल्ला जिंकल्यासारखे हास्य होते. शर्टाचे बटन लावताना तो म्हणाला, संपूर्ण कॉलेज तुझ्या सौंदर्याचा वेडा होता, पण मी माझ्या मित्रांसोबत पैज लावली होती की मी या फुलाचा रस नक्कीच पिणार आणि आज मी ते केले आहे. त्यानंतर त्याने माझ्या दिशेने हिऱ्यांची चैन फेकली आणि म्हणाला, ही तुझी किंमत आहे. तुला हवे असेल तर तू मला भविष्यातही आनंदी करू शकते. मी तुला अशा अनमोल भेटवस्तू देत राहीन. असे मी कुठेतरी ऐकले होते की हिरा चाटल्याने मृत्यू होतो. माझ्या नशिबावर मी रक्ताचे अश्रू ढाळत होते. जेव्हा माझ्याकडे माझी स्वतःची इज्जत उरली नव्हती तेव्हा जगण्यात काय अर्थ होता? मी ती हिऱ्यांची चैन अख्खी गिळली. ती माझ्या घशात कशी उतरली मला माहीत नाही. मला त्यावेळी भानच नव्हते. काही वेळाने हरीशने मला माझ्या घरी सोडले, पण हरीशच्या बंगल्यावर गेलेले ते काही क्षण माझ्या आयुष्यात ओझं बनले. ते क्षण मी विसरू शकले नाही. आता माझ्या पोटात तीव्र वेदना होत होत्या, पण हे दुःख आणि त्रास मी एकटी सहन करत राहिले. मी वडिलांना काहीही सांगितले नाही. बाबा मला डॉक्टरांकडेही घेऊन जात होते, पण डॉक्टरांना मी काहीही सांगितले नव्हते. मी हळूहळू मरणाकडे जात होते, पण मी बाबांसमोर स्वतःला नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करायचे. बाबांना माझं लग्न करायचं होतं, पण मला लग्न करून कुणाचंही घर उद्ध्वस्त करायचं नव्हतं. माझ्या पोटात एक हिऱ्याची चैन आहे. ती चैन विकून माझ्या धाकट्या बहिणीला चांगल्या शाळेत प्रवेश द्या, तिच्या सर्व इच्छा पूर्ण करा आणि तिला आयुष्यातील सर्व सुख द्या. माझी ही गोष्ट माझ्या धाकट्या बहिणीला नक्की सांगा, जेणेकरून ती आयुष्यात माझ्यासारख्या कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नये. बाबा, मी जिवंत असताना तुमच्यासमोर माझे डोके कसे वर केले असते, पण माझ्या मृत्यूनंतर मी तुम्हाला माझे सत्य सांगत आहे. माझे प्रिय बाबा, कृपया मला माफ करा. आता तुमची मुलगी मेली आहे. कदाचित मी जिवंत असताना तुम्ही मला माफ करू शकले नसता, पण मृत्यूनंतर माफ करू शकता. तुमची लाडकी मुलगी शीतल. शीतलची ही दुःखद कहाणी ऐकून माझ्या डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागले. एक बाप लेकीच्या इज्जतीला कधीही काहीही नुकसान होऊ देत नाही. तो आपल्या मुलीच्या सन्मानासाठी संपूर्ण जगाशी लढतो.
पण मुलगी काही क्षणातच आपल्या बापाची इज्जत पायंदळी तुडवते। न जाणो कुणाच्या गोड बोलण्याने फसून तिला तिच्या वडिलांच्या सन्मानाचीही पर्वा नसते। अशा मुलींपेक्षा दुर्दैवी कोण असेल? माझी ही कथा ऐकणाऱ्या सर्व मुलींनी या कथेतून जरूर शिकावे आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा की ही डायरी मी शीतलच्या वडिलांना द्यायची की नाही। मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा। तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व ऑलवर सेट करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल। धन्यवाद।